नमस्कार मित्रांनो, मी प्रीती भाग्यवंत आराध्या या कथेच्या 52व्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. मित्रांनो, आज रॉय कुटुंबासमोर एक धक्कादायक सत्य बाहेर येणार आहे. आकाशला स्टीफनची ती कमकुवत नस भेटलेली आहे, पण ती नेमकी कोण आहे? आणि इकडे आरोच्या पहिल्या पावलाचा आनंद तर सर्व रॉय कुटुंब घेतच आहे, पण दुसरीकडे अधिराजला एक फोटो मिळालेला आहे. आता त्या फोटोला बघून अधिराजला भैरवीची आठवण आलेली आहे. ती 10 वर्षाची मुलगी नेमकी कोण आहे? तिचा स्टीफनशी काय संबंध? हे सर्व जाणून घेण्यासाठी आजचा हा भाग शेवटपर्यंत नक्की. आकाशचे ऑफिस. आकाश थेट आपल्या कॅबिनमध्ये गेला आणि त्याने युवराजला आपल्या कॅबिनमध्ये बोलवून घेतले. युवराज कॅबिनमध्ये आल्यावर आकाश त्याला बघून म्हणाला, काय समजले आहे? युवराजने त्याला पाहून म्हटले, बॉस, माझे माणसे त्याच्या मागे लागले आहेत. आत्तापर्यंत त्यांना फक्त एक नंबर मिळाला आहे, ज्यावर स्टीफन वारंवार संपर्क साधत होता. खरं तर आज सकाळपासूनही त्याने 2 वेळा त्या नंबरवर कॉल केला आहे. तो थांबला तेव्हा आकाश म्हणाला, त्या नंबरची तपशील काढा आणि त्याच्यावर कडक नजर ठेवा. युवराजची बॉस म्हणला आणि कॅबिन बाहेर निघून गेला. आकाशची नजर आता त्या गुप्त फाईलवर जाऊन टिकली, जी समर्थच्या मते आणि त्याच्या मते सेवलचे रिपोर्ट्स होते. पण काल जेव्हा अधिराजने ते डिकॉड केले तेव्हा ते काहीतरी वेगळेच निघाले. आकाशने मनातल्या मनात म्हटले, जर हा सेवेल इतका हुशार आहे तर नक्कीच स्टीफनसुद्धा कमी नसेल. हा स्टीफन आता डोकेदुखी बनला आहे. काल जी आराध्याची अवस्था होती ती फक्त त्याच्यामुळेच होती. मी आता त्याला बिलकुल सोडणार नाही. तो मनातल्या मनात अनेक योजना आखत होता आणि त्या योजनेची अंमलबजावणी कशी करायची हेही त्याने ठरवून घेतले होते. इकडे आजसुद्धा तेजस रियासोबत अकॅडमीला आला होता. श्रुतीसुद्धा त्याच्यासोबत होती. संध्याकाळची तिची फ्लाईट होती. ती परत ऑस्ट्रेलियाला जात होती. रिया आपल्या कामात गुंगलेली होती. तेजस श्रुतीजवळ बसून रियाला स्नेहाळत होता. श्रुतीने तोंड वाकडे केले आणि त्याच्या पाठीवर मारला आणि म्हणाली, किती निर्लज्ज आहे तू. तुझी बेस्ट फ्रेंड तुझ्या जवळ बसली आहे आणि तू आहेस की तुझ्या वालीला ताडतोय. तेजसने आता तिला रागाने पाहिले आणि म्हणाला, तू तोंड बंद ठेव. सिद्धार्थ आणि तुझा वेळ विसरलीस का तू? आठवण करून देऊ का? त्याच्या या बोलण्याने श्रुतीची बोलती बंद झाली. आता ती गप्प बसली. तेव्हा तेजसने एक नजर रियाकडे पाहिले आणि तो तोंड पाडून म्हणाला, यार श्रुतू, ही इतकी कडक का आहे? माझ्याकडे बघत सुद्धा नाही. श्रुतीने त्याचा चेहरा पाहिला तेव्हा तिला हसू आले. ती हसत त्याचे गाल ओढत म्हणाली, ओफो, तेजसला वाईट वाटतंय. तेजसने तिचे हात गालावरून काढले आणि तिला रागाने बघत म्हणाला, गप्प बस, नाहीतर मी सिद्धार्थला सांगून टाकेल की तू त्याच्या मागे काय काय केले आहेस. तिचे बोलणे ऐकून श्रुतीने तोंड गडबडली, पण पुन्हा लगेचच म्हणाली, तेजस, तू तर माझा बेस्ट फ्रेंड आहेस ना, असे थोडेच करशील. तेजसने दात दाखवत मिश्किलपणे म्हटले, बेस्ट फ्रेंड आहे म्हणूनच तुझे सगळे कारनामे मला माहीत आहेत. श्रुतीने तोंड वाकडे केले. तेजस पुन्हा रियाला बघू लागला. तेवढ्यात डान्सिंग टीमचा एक सदस्य सौरभ तिथे आला. सौरभ नेहमीच हसत्या खेळत्याच्या मूडमध्ये असायचा. तो म्हणाला, रिया मॅम, तुम्ही सिंगल आहात का? मला गर्लफ्रेंडचा शोध आहे. विचार केला एकदा तुम्हाला विचारून बघावे. रिया त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागली. इकडे हे ऐकून रागाने आणि मात्सर्याने तेजसचा चेहरा लाल झाला होता. अचानक रियाची नजर तेजसवर गेली, जो त्या दोघांकडे रागाने बघत होता. रिया लगेचच आपली नजर फिरवली, पण सौरभ रियाला बघत होता. तेवढ्यात नुपूर तिथे आली. नुपूरने सौरभची कॉलर पकडली आणि त्याला उचलत म्हणाली, तू चल माझ्यासोबत. जेव्हा बघावं तेव्हा फालतू बकवास करत असतो. सौरभने स्वतःला सोडत म्हटले, अरे सोड मला, मी इथे रिया मॅडमला डेटसाठी विचारत होतो. नुपूरने त्याच्या पाठीवर थाप घातली आणि तो वेदनेने ओरडला, झाली मोरत. नुपूरने त्याला रागाने पाहिले आणि म्हणाली, आता गुमान चालतो की आणखीन फजिती करून घ्यायची आहे? सौरभने तोंड वाकडे केले आणि पाय आपटत तिथून निघून गेला. नुपूरच्या ओठावर हसू आले आणि ती सुद्धा त्याच्या मागे गेली. रियाला काहीच समजले नाही आणि ती खांदे उचकत पुन्हा कामाला लागली. तिची ही कृती पाहून तेजसच्या चेहऱ्यावर हसू आले. श्रुती त्याला लहानपणापासून ओळखत होती. तो खूप निष्काळजी होता, पण आता त्याच्यात होणारा बदल पाहून तिला आनंद होत होता. इकडे घरी रणजित आरूसोबत खेळत होता. तो घरीच होता, कारण काल रात्री जे काही झाले त्यानंतर तो घरातील स्त्रियांना आणि विशेषतः मुलांना एकटे सोडू शकत नव्हता. आरूने त्याला त्याचे एक खेळणे दिले आणि रणजितने हसून ते घेतले. आरू त्याच्यासोबत खेळताना आनंदात हसत होती.
श्रेयाने वेळ पाहिली तर गोलूच्या शाळेतून येण्याची वेळ झाली होती. तिने नव्याला कॉल केला. नव्या आज विद्यापीठात गेली होती. आता ती हळूहळू त्या धक्क्यातून बाहेर येत होती आणि तिने आपले सामान्य जीवन सुरू केले होते. नव्याने कॉल उचलला तेव्हा श्रेया म्हणाली, नव्या, गोलूची शाळा सुटली असेल. नव्या म्हणाली, हो वहिनी, मी त्यांच्या शाळेच्या बाहेर आली आहे आणि त्याला घेऊनच येईल. श्रेया हसली आणि कॉल कट केला. अवनीने लहानग्या रिवाचा पाळणा हॉलमध्येच लावून घेतला होता. छोटी रिवा शांतपणे तिथे डोळे मिटून सगळीकडे बघत होती. आरू जेव्हा रणजितसोबत खेळून कंटाळली तेव्हा ती उभी राहिली आणि तिची नजर मम्मावर होती. ती हळूहळू पुढे जाण्याचा प्रयत्न करू लागली आणि पडली. रणजितने पाहिले की ती चालण्याचा प्रयत्न करत आहे. त्याने लगेचच आकाशला व्हिडिओ कॉल केला. आकाशने कॉल उचलला तेव्हा रणजितने मागचा कॅमेरा चालू केला. आकाशच्या स्क्रीनवर आपल्या प्रिन्सेसला बघून हरकून गेला होता. आराध्यासुद्धा खाली बसली. तन्वी, श्रेया, रणजित सगळ्यांच्या नजरा आरूवरच होत्या. आरूने पुन्हा पावले पुढे टाकली आणि 2 पावले चालली. आकाश स्क्रीनवर आपल्या मुलीला बघून खूप आनंदी झाला होता. पण 3रे पाऊल टाकताच ती पुन्हा पडली. तिने हार मानली नाही. अखेर ती आराध्याची मुलगी होती. ती पुन्हा उठली आणि हसत हसत आराध्याकडे गेली आणि तिच्या गळ्यात पडली. आराध्याने तिला घट्ट छातीशी लावले. आकाशच्या ओठावर हसू आणि डोळ्यात आनंदाची चमक होती. आराध्याने आरूचा माथा किस केला आणि म्हणाली, माझे गोड बाळ. रणजित म्हणाला, अभिनंदन माझ्या मित्रा, आज आपल्या प्रिन्सेसने तिचे पहिले पाऊल टाकले. आकाश हसून म्हणाला, तुलाही अभिनंदन. तेवढ्यात गोलू आणि नव्यासुद्धा घरी आले. गोलू आल्या आल्या आराध्याला बिलगला. आराध्याने त्याचे किस घेतले. गोलूने आपल्या बॅगेतून वही काढली आणि ड्रॉइंग दाखवून लागला. त्याने पहिल्या पानावर अधिराज आणि श्रेयाची ड्रॉइंग केली होती. मग दुसऱ्या पानावर आकाश आणि आराध्याची. मग रणजित, अवनी, समर्थ, तन्वी, नव्या, अर्णव आणि सगळ्यांच्या ड्रॉइंग दाखवल्या. आणि शेवटच्या पानावर त्याने स्वतःला आपल्या 2 लहानग्या बहिणीसोबत आरू आणि रिवा काढलेल्या होत्या. गोलू म्हणाला, मम्मा, तुम्हाला माझी ड्रॉइंग कशी वाटली? आराध्या म्हणाली, खूप छान आहे, अगदी माझ्या गोलूसारखी. हॉटेल हायतच्या रूममध्ये स्टीफन बसून सिगरेट ओढत होता. त्याच्यासमोर वारंवार आराध्याचा चेहरा येत होता आणि आकाशची धमकी आठवून त्याच्या कपाळावरच्या नसा रागाने ताणल्या गेल्या होत्या. त्याने सिगरेट पायाने चिरडली आणि म्हणाला, आकाश, तुला तुझ्या या कृत्याची किंमत मोजावी लागेल. ती सुद्धा तुझ्या बायकोला गमावून. खूप प्रेम करतोस ना तिच्यावर? मग काय होईल जेव्हा ती तुझ्याकडेच नसेल? तो क्रूरपणे हसू लागला आणि म्हणाला, तशी ती आहे खूप सुंदर आणि अशा सुंदर स्त्रियाला माझ्या बेडची शोभा तर वाढवावीच लागेल. संध्याकाळपर्यंत आकाशच्या हातात त्या नंबरचे तपशील होते ज्यावर स्टीफन वारंवार फोन करून बोलण्याचा प्रयत्न करत होता. तो नंबर कोण्या अंबाडच्या नावाच्या नोंदणीने कृत होता. आकाशने कोणाला तरी कॉल केला आणि काही सूचना दिल्या. तेवढ्यात अधिराज तिथे आला आणि म्हणाला, चल घरी जाऊया. दोघे भाऊ घरी जाण्यासाठी निघाले. थोड्या वेळाने अर्णवसुद्धा निघाला. घरी आल्यावर आराध्याने आकाशला कॉफी दिली. आकाशने तिचा माथा किस केला आणि विचारले, तू ठीक आहेस ना बायको? आराध्या म्हणाली, मी ठीक आहे, तुम्ही काळजी करू नका. तेवढ्यात गोलू धावत तिथे आला आणि म्हणाला, डॅडा, उद्या शाळेत PTM आहे. शिक्षकांनी तुम्हाला आणि मम्माला बोलवले आहे. आकाशने त्याला जवळ घेतले आणि म्हणाला, नक्कीच, आपण जाऊया. गोलू आनंदाने म्हणाला, आय लव्ह यू डॅडा. आकाश म्हणाला, डॅडा लव्स यू टू बेबी. आकाशने गोलूला प्रॉमिस केले आणि आपण लवकरच फिरायला जाऊ. तेजस आज उशिरा घरी आला कारण तो श्रुतीला विमानतळावर सोडायला गेला होता. तन्वीने त्याला पाहिले आणि म्हणाली, आला का तू? श्रुती गेली का? तेजस म्हणाला, हो गेली ती. बालपणाच्या मैत्रिणीला सोडणे किती कठीण असते ना. आता तिचे लग्न होईल आणि तिच्याकडे माझ्यासाठी वेळ नसेल, पण ती माझ्या बेस्ट फ्रेंड नेहमी राहील. तन्वीने त्याला मिठी मारली आणि समजवले की अंतर वाढले तरी नाती संपत नाही. तेजस फ्रेश झाला आणि सर्वांनी एकत्र डिनर केला. पुन्हा एकदा घरातील सर्व पुरुष स्टडी रूममध्ये आपापले काम घेऊन बसले होते. तेवढ्यात आकाशच्या फोनवर कोणाचा तरी कॉल आला. त्याने लगेचच कॉल उचलला आणि विचारले, काही समजले का? पलीकडून एक मुलाचा आवाज आला, बॉस, त्याने पर्सनल लॅपटॉप हॅक केल्यावर साधारण 10 वर्षाच्या एक मुलीचे फोटो मिळाले आहेत. मी तुम्हाला सेंड करत आहे.
तुम्ही चेक करून घ्या. आकाशने ओके म्हटले आणि लगेचच फोटो चेक केला. ते 10 वर्षाच्या एका मुलीचे फोटो होता, जी पूर्णपणे ब्रिटिश वाटत नव्हती. तिचे डोळे करड्या रंगाचे होते आणि तिचे केस कुरळे आणि काळे होते. ती दिसायला खूप गोंडस होती. तिचा रंग गोरा नसून गहूवर्णीय होता, जे हे सांगण्यासाठी पुरेसा होता की तिच्या भारतीय जीन्ससुद्धा होता. सोबतच त्या मुलीची डिटेल्ससुद्धा होती, ज्यामध्ये तिचे नाव अमांडा पार्क आणि वडिलांच्या नावाच्या जागी स्टीफनचे नाव होते. हे पाहून आकाशच्या भुवया उचवल्या. त्याने स्वतःशी म्हटले, आता हे काय प्रकार आहे? याची मुलगी कशी काय असू शकते? त्याने रणजितला पाहिले आणि लॅपटॉप त्याच्याकडे करत म्हणाला, हे बघ. रणजितने लॅपटॉप बघितला आणि ती माहिती पाहू लागला. जशी जशी तो माहिती वाचत होता, त्याला आश्चर्य वाटत होते. त्याने आकाशकडे पाहून म्हटले, हे कसे शक्य आहे? याची मुलगी कशी असू शकते? हा तर कॅसानोवा आहे. याची मुलगी. माझा विश्वास बसत नाहीये. आता अधिराज त्या फोटोकडे बघू लागला. तो त्या फोटोला पाहून ओळखण्याचा प्रयत्न करत होता की ही मुलगी कोण असू शकते. तिचे नक्षे आणि विशेषतः तिचे डोळे अधिराजला खूप ओळखीचे वाटत होते. अचानक त्याच्या तोंडातून निघाले, भैरवी. सगळे आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागले. पण अधिराज लगेचच उठला आणि आपल्या रूमच्या दिशेने धावला. आकाश आणि रणजित सुद्धा लगेचच त्याच्या मागे गेले. अधिराज रूममध्ये आला आणि त्याची नजर भिंतीवर लागलेल्या भैरवीच्या त्या तस्वीरकडे गेली. तो तस्वीरच्या जवळ गेला आणि बारकाईने पाहू लागला. भैरवीचे डोळे गडद काळे होते आणि केस सरळ व काळे होते. अधिराजने त्या तस्वीरला स्पर्श केला आणि तो हसला. श्रेया मोठ्या कौतुकाने त्याला बघत होती, जी त्याची पत्नी होती. पण त्याच्या आयुष्यात भैरवीचे स्थान काय होते हे तिला चांगलेच ठाऊक होते. अधिराज हसून म्हणाला, मला माहीत होतं, ती माझ्या भैरवीचा अंश नाहीये. आकाश आणि रणजित आश्चर्याने त्याच्याकडे बघू लागले. आकाशला जेव्हा राहवले नाही तेव्हा तो म्हणाला, भाऊ, नक्की काय प्रकार आहे? अधिराजने त्याच्याकडे बघत म्हटले, भैरवीची जुळी सुनेना, ती स्टीफनसोबत आहे. याची एक नाही तर अनेक कारणे आहेत. सर्वात मोठे कारण म्हणजे भैरवीसोबत असलेली वैर आणि मला पसंत करणे. आकाश आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागला. तेव्हा तो पुढे म्हणाला, ती मुलगी सुनेना आणि स्टीफनची आहे. सुनेनाची ओळख भैरवीमुळेच माझ्याशी झाली होती आणि जेव्हा मी भैरवीशी लग्न केले तेव्हा ती अचानक गायब झाली, किंवा असे म्हणू की स्टीफनला जाऊन मिळाली असेल. पण माझा आणि भैरवीच्या लग्नानंतर 3 वर्षांनी माझा अपघात झाला आणि सर्वांना वाटले की मी आता नाहीये. त्यानंतर भैरवीसुद्धा सोडून गेली. असे बोलून तो शांत झाला. डोळ्यात पुन्हा एकदा एक न बोलता येणारी वेदना उतरली आणि जुन्या आठवणी ताज्या झाल्या. पण त्याने स्वतःला सावरले आणि पुढे म्हटले, तो अपघात प्रतापने घडून आणला होता. पण तो एकटा त्यात सामील नव्हता. स्टीफन, नक्कीच तो सुद्धा यात सामील होता आणि सुनैनाने त्यालाच मिळवले हे या बदलण्यासाठी असू शकते. सगळे लक्ष देऊन त्याचे बोलणे ऐकत होते. श्रेया तर फक्त त्याच्या चेहऱ्याकडे बघत होती, ज्यावर काळजी दिसत होती, पण तो ती लपवण्याचा प्रयत्न करत होता. अधिराज पुढे म्हणाला, आता मला पूर्ण विश्वास आहे की या मुलीच्या माध्यमातून तो मला ब्लॅकमेल नक्कीच करेल, कारण या मुलीचे सर्व फीचर्स भैरवीसारखे म्हणजे सुनैनासारखे आहे आणि याच गोष्टीचा तो फायदा घेईल. रणजित त्याचे बोलणे ऐकून म्हणाला, पण त्याला माहीत नाही की आपल्याला त्या मुलीबद्दल आधीच माहिती आहे. अधिराजने त्या दोघांकडे पाहिले आणि म्हटले, काही झाले तरी त्या मुलीला या लढाईत काही होता कामा नये, कारण ती मुलगी निर्दोष आहे. आकाशने त्याला खात्री देत म्हटले, तुम्ही काळजी करू नका भाऊ, सजा फक्त गुन्हेगारालाच मिळेल. अधिराज हसला आणि म्हणाला, तुम्ही दोघे आत जाऊन झोपा, खूप रात्र झाली आहे. आकाश आणि रणजित त्याला गुड नाईट बोलून आपापल्या रूममध्ये निघून गेले. श्रेयाची नजर अजूनही अधिराजवर होती. अधिराजने एक नजर तिच्याकडे पाहिले आणि नजर चोरत वॉशरूममध्ये निघून गेला. अधिराजने वॉशरूमचा दरवाजा बंद केला आणि डोळे बंद करून उभा राहिला. भैरवी त्याच्या मनात अशा प्रकारे बसली होती की तो इच्छा नसूनही तिला विसरू शकत नव्हता. असे नव्हते की श्रेयाबद्दल त्याच्या मनात भावना नव्हत्या. श्रेयावर तो मनापासून प्रेम करत होता, पण भैरवी त्याच्या हृदयाच्या एक कोपऱ्यात आजही होती. त्याने आपला शर्ट काढला आणि शॉवरखाली उभा राहिला. शॉवरमधून पडणारे पाणी त्याच्या मनाला शांती देत होते. तेवढ्यात त्याला श्रेयाचा विचार आला. त्याने ज्या प्रकारे तिला दुर्लक्ष केले होते त्याबद्दल आता त्याला वाईट वाटत होते. यावेळी त्याचे वर्तमान त्याच्या भूतकाळावर भारी पडत होते.
त्याने लगेच शॉवर बंद केले आणि टॉवेल गुंडाळून बाहेर आला. तो रूममध्ये आला तर श्रेया तिथे नव्हती. तो लगेचच बाल्कनीकडे गेला, जिथे श्रेया शांतपणे उभी राहून आकाशातील चंद्राकडे बघत होती. आदिराजने जाऊन तिला मागून मिठी मारली. श्रेया डचकली, पण जेव्हा तिची पाठ आदिराजच्या उघड्या छातीवर लागली आणि तिला जाणव झाली की त्याने कपडे घातले नाही, तेव्हा ती त्याच्याकडे वळून म्हणाली, तुम्ही आधी कपडे घाला. असेच रात्री बाहेर आलात, वारा पण थंड आहे, तुम्हाला सर्दी होईल. आदिराज एकटक तिच्याकडे बघत होता आणि श्रेया बोलत होती. अचानक आदिराजने तिला कमरेतून धरून स्वतःकडे खेचले आणि कसलीही चेतावणी न देता तिच्या ओठावर आपले ओठ टेकवले. श्रेया हैराण झाली, पण आदिराजच्या त्या स्पर्शाने तिचे डोळे मिटी गेले होते. आदिराजने तिला तेव्हा सोडले जेव्हा तिचा श्वास अडखडू लागला आणि लगेचच तिला छातीशी लावले. श्रेया पुन्हा एकदा थक्क झाली होती आणि हळूच आदिराजच्या पाठीवर हात ठेवला आणि विचारले, आधी काय झाले? आदिराज तिच्यापासून वेगळा झाला आणि तिचा चेहरा हातात घेत म्हणाला, आय एम सॉरी. श्रेयाला कल्पना आली नव्हती की तो तिला सॉरी का म्हणतोय. ती हलकी हसली आणि त्याच्या गालावर हात ठेवून म्हणाली, गरज नाही. मी तुमच्या आयुष्यात माझी जागा निर्माण केली आहे, ते माझ्यासाठी खूप आहे. भैरवी दिदींची जागा आजही त्यांची आहे, तुमच्या आयुष्यातही आणि तुमच्या हृदयातही. रणजित फक्त तिच्याकडे बघत राहिला. ती नेहमीच त्याला समजून घेत असे. श्रेयाने हसून म्हटले, आता जाऊन आधी कपडे घाला. आदिराज हसला आणि मजेत म्हणाला, का? तुला मी असा आवडत नाही का? हे ऐकून श्रेया आश्चर्याने बघू लागली. तिने आदिराजच्या कपाळावर आणि मानेवर हात ठेवू लागली, पाहिलं आणि म्हणाली, तुमची तब्येत तर ठीक आहे ना? आज तुम्ही असे काय बोलताय? आदिराजने तिला रागाने पाहिले आणि म्हणाला, का? मी असे का बोलू शकत नाही? माझी तब्येत एकदम ठीक आहे. श्रेयाने दात दाखवले आणि मागे सरकत म्हणाली, मी तर फक्त मजाक करत होते. असे बोलून ती लगेचच आत पळाली आणि आदिराज तिच्या मागे धावत आला आणि म्हणाला, तू थांब, मी तुला सांगतो आता. श्रेया त्याला चिडवत होती, आधी पकडून तर दाखवा. ती बेडवर चढली आणि आदिराजने तिला लगेचच पकडले आणि दोघेही बेडवर पडले. श्रेया हसत होती आणि आदिराज फक्त तिच्याकडे बघत होता. त्याने तिला आपल्या कुशीत घेतले आणि श्रेयानेही स्वतःला त्याच्या स्वाधीन केले. इकडे रणजित रूममध्ये गेला तर अवनी छोट्या रिवाला कडेवर घेऊन फिरत होती आणि तिला झोपवण्याचा प्रयत्न करत होती. रणजित तिच्याकडे गेला आणि तिच्याकडून रिवाला घेत म्हणाला, तिला मी झोपून, तू आता थोडा वेळ बस. या मुलीच्या नादात तू स्वतःची काळजी घ्यायला विसरत चालली आहेस. जर असेच राहिले तर मी तुला तशीच ट्रीट करेल जसं आकाश आराध्याला करतो. उद्यापासून आराध्यासारखी तुझ्या प्लेटमध्ये सुद्धा खूप सारा आहार असेल. अवनीने आश्चर्याने पाहिले आणि तोंड वाकडे करून म्हणाली, बिलकुल नाही, मी तेवढे जेवण खाऊ शकत नाही. आराध्या वहिनी बिचाऱ्या भाऊसमोर काही बोलू शकत नाही, पण मला तुम्ही तसे समजू नका. रणजित तिला तो रागाने पाहून हसला. लगेचच अवनी चिडली आणि रागाने पाय आपटत वॉशरूममध्ये निघून गेली. रणजित फक्त हसत तिच्याकडे बघत राहिला. इकडे समर्थ रात्री जवळजवळ 12 वाजता घरी आला आणि थेट रूममध्ये गेला. तन्वी आरामात झोपली होती. ती नेहमी त्याची वाट पाहायची, पण नंतर तिला झोप लागत असे. समर्थने तिला पाहून हसला आणि फ्रेश व्हायला गेला. तो परत आला आणि तन्वीच्या शेजारी झोपला. त्याने तिला जवळ घेतले आणि तिच्या कपाळावर किस करून हळूच म्हणाला, सॉरी, पण फक्त काही दिवस. मग तुला जो वेळ दिला नाही त्याचा पूर्ण हिशोब चुकता करेल. तन्वी झोपेतच थोडी हसली आणि मग छातीशी लागून पुन्हा झोपी गेली. समर्थलाही इतका थकवा आला होता की त्याला लगेचच झोप लागली. इकडे आर्नव नव्याला आपल्या कुशीत घेऊन झोपला होता. नव्या गाढ झोपली होती, पण आर्नवच्या डोळ्यात झोप नव्हती. त्याने खूप प्रयत्न केला, पण त्याला झोप येत नव्हती. त्याने पाहिले की नव्या शांत झोपली आहे. त्याने तिला उशीवर नीट झोपवले आणि स्वतः स्टडी रूममध्ये गेला. तो तिथे आला तर आकाश तिथेच होता. आकाशने त्याला पाहून विचारले, तू इथे काय करतोयस? अजून झोपला नाहीस का? आर्नव म्हणाला, मला सुद्धा झोप येत नाहीये, जशी तुम्हाला येत नाहीये. आकाश थोडा हसला आणि दोघे भाऊ मिळून कामाला लागले. सकाळी जवळजवळ 4 वाजेपर्यंत दोघे काम करत होते आणि मग आपापल्या रूममध्ये जाऊन झोपले. सकाळ झाली आणि पुन्हा एकदा सगळे आपल्या रुटीनमध्ये लागले. पण आज आराध्या आणि आकाश गोलूच्या शाळेत जाणार होते, कारण तिथे PTM होती. आराध्याने एक सुंदर हलक्या गुलाबी रंगाची साडी नेसली होती, ज्यावर फ्लोअर प्रिंट होती. त्या साडीत ती खूप सुंदर दिसत होती. आकाशने जेव्हा तिला पाहिले तेव्हा तो पाहतच राहिला.
त्याने तिला मागून मिठी मारली आणि आरशात बघत म्हणाला, तुझं हे साधं रूपही कमाल आहे. एक क्षण नजर हटली, शहारत जणू कत्ल होईल. आराध्या हसून म्हणाली, तुमच्यामधला कवी पुन्हा एकदा जागा झाला का? आकाश हसला आणि त्याने तिच्या डोळ्यातील काजळ बोटाने काढून तिच्या कानामागे लावले आणि म्हणाला, कुठे माझीच नजर नको लागायला. आराध्या म्हणाली, आपल्या माणसाची नजर लागत नाही. तेवढ्यात गोलू धावत तिथे आला आणि आराध्याला पाहून म्हणाला, वा मम्मा, तुम्ही खूप सुंदर दिसत आहात. हे ऐकून आराध्या हसली आणि थोड्याच वेळात ते दोघे गोलूला घेऊन शाळेत निघाले. इकडे बाकी सगळे नाश्ता करून कामाला लागले. अर्णव आदिराजसोबत ऑफिसला गेला होता, तर तेजस रियासोबत होता. तो सुद्धा एकटाच. अशा वेळी तो रियाला त्रास देण्याची संधी कशी सोडणार आणि याच गोष्टीचा रियाला राग येत होता. आदिराज ऑफिसला पोहोचला आणि आपल्या कॅबिनकडे गेला. आज आकाश हाफ डे करणार होता, त्यामुळे सर्व काम आदिराज आणि अर्णवच्या खांद्यावर होते. पण त्यांना माहीत नव्हते की आकाशने नक्की काय केले आहे आणि त्याच्या या चालीचा स्टीफनवर काय परिणाम झाला आहे. ते दोघे या गोष्टीपासून अभिन्न राहून कामात मग्न होते. हो, यात एक काम अजून वाढले होते, जे म्हणजे सुनैनाचा पत्ता लावणे आणि अमांडाबद्दल काही माहिती काढणे, ज्या कामाला अर्णव लागला होता. मित्रांनो, आजच्या भागात आपण पाहिलं की आरूच्या पावलाने रॉय कुटुंबामध्ये देखील आनंद हा चालत आलेला आहे, पण सुनैनाच्या सत्याने सर्वांना चक्रावून टाकलेला आहे. दुसरीकडे स्टीफन आराध्याला मारण्याच्या धमकीने कोणतं क्रूर षडयंत्र रचत आहे आणि आदिराजच्या आयुष्यामध्ये काय बदल होणार जेव्हा सुनैनाचं सत्य बाहेर येणार, हे सर्व जाणून घेण्यासाठी आराध्या कथेचा पुढील भाग नक्की पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी प्रीती भाग्यवंत तुमची रजा घेते. तोपर्यंत पाहत रहा आराध्या.